बीडच्या माजलगाव मतदारसंघात असलेल्या माजलगाव आणि धारूर या दोनही नगर परिषदेच्या निवडणुका ज्या आहेत त्या पार पडत आहेत। या दरम्यान आता प्रचाराला सुरुवात झाली असून प्रकाश दादा हे ग्राउंडवरती असल्याचं पाहायला मिळतं। माझ्यासोबत आमदार प्रकाश दादा आहेत। काय सांगाल, थोड्या वेळापूर्वीच अजितदादांनी सुद्धा येऊन दोन्ही तुमच्या ज्या ठिकाणी नगर परिषदेच्या निवडणुका पार पडतात त्या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत। काय चर्चा झाली तुमच्यासोबत? बराच वेळ त्यांनी संवाद साधला होता। नाही, आता त्यांचं माझं फक्त जे सभा आहे ते सभेला 2 ठिकाणी वेळ द्या म्हणून मी विनंती केली होती। त्याप्रमाणे आता येत्या सोमवारी 10 वाजता धारूरला सभा होणार आहे आणि 1 वाजता माजलगावला सभा होणार आहे। तर तेच आमचे पूर्ण प्रमुख प्रचारक, म्हणजे आम्ही स्टार प्रचारक म्हणून त्यांच्याकडे बघतो। आणि पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री या नात्यानं त्यांचा दौरा अतिशय महत्त्वाचा आहे आमच्या दोन्ही शहराच्या दृष्टीनं। शहराच्यासाठी भरीव निधी मिळावा शासनाच्या माध्यमातून आणि पालकमंत्री म्हणून आमचा प्रयत्न राहणार आहे भविष्य काळात। आणि जी म्हणून आम्ही आश्वासनं जनतेला दिलेली आहेत ती निश्चितपणानं पूर्ण करण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे। आणखी कोणाकोणाच्या सभा होणार आहेत? बरेचसे स्टार प्रचारक सुद्धा यामध्ये आहेत आपल्या पक्षाचे। कोण या ठिकाणी? आणि फक्त अजितदादांची एक सभा घेणार आहोत। बाकी काही आम्ही कोणाला म्हणजे बोलवायचा प्रश्न निर्माण होत नाही। आमदार धनंजय मुंडे हे सुद्धा स्टार प्रचारक आहेत। त्यांना पूर्ण महाराष्ट्र आहे, जबाबदारी महाराष्ट्राची आहे त्यांच्यावरती। आणि म्हणजे अजितदादाची सभा झाल्यानंतर परत दुसरी सभा करणं आम्हाला काही संयुक्तिक वाटत नाही। तत्पूर्वी प्रचारक म्हणून त्यांना ते येणार होते किंवा ते या ठिकाणी प्रचाराला आले पाहिजेत किंवा असं काय वाटतं? नाही, तशी काही गरज नाही आहे। म्हणजे तसं काय आमची काय कार्यकर्त्याची मागणी नाही आणि कुणी तशी काही गरज वाटत नाही। मी आणि जयसिंग दोघंही आम्ही आमच्या परीनं पक्षाला विजय मिळावा म्हणून प्रयत्नाची पराकाष्ठा करतो आहे। त्यांनी तुमच्या विरोधात भूमिका घेतली असे तुम्ही पाठीमागे बोलला होता। आता त्याच्याबद्दल बरंच बोलून झालं आहे। मी अतिशय प्रामाणिकपणे लोकसभेला पंकजाताईचं काम केलं, परंतु विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र त्यांची भूमिका बदलली आणि त्यांनी माझ्या विरोधात अपक्ष उमेदवार उभे केले। त्यामुळं साहजिकच माझं फार त्यामुळं माझी परिस्थिती बरीच धोक्यात आली होती, परंतु शेवटी जनता जनार्दनाच्या आशीर्वादानं मी निवडून आलो। आता युती संदर्भात काय नेमकं घडलं? आता महायुतीतले जे पक्ष आहेत ते सगळीकडेच वेगवेगळे लढताना पाहायला मिळतात, तुमच्या अगदी दोन्ही ठिकाणी। आता युती वरिष्ठ पातळीवरती व्हावी असं आमची अपेक्षा होती, पण त्याप्रमाणे ती झाली नाही। आणि म्हणून आता आम्ही महायुतीत जरी असलो तरी एकमेकाच्या विरोधात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आहोत। त्याचं काही म्हणजे त्यामुळं निवडणुकापुरता हा संघर्ष आहे। निवडणूक झाल्यानंतर आम्ही महायुती म्हणूनच काम करणार। माजलगावमध्ये 2 दिवसांपूर्वी तुमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या घरासमोर काही राडा झाला होता। काय नेमकं प्रकरण? त्यात गुन्हाही दाखल आहे? नाही, माझ्या नगरसेवकाच्या घरापुढं आम्ही रीतसर छाननीच्या वेळेस त्या नगरसेवकाने आक्षेप दाखल केला होता। तो आक्षेप काही मान्य झाला नाही आणि मग त्या विरोधी पक्षाला असं वाटलं की आता आपण विजयी झालोत आणि त्या उन्मादामध्ये ज्यांनी आक्षेप घेतला होता ते तौफिक पटेल यांच्या घरासमोर त्यांनी फटाकेबाजी फोडली, घोषणा दिल्या, घाणघाण शिव्या दिल्या आणि त्याबद्दल गुन्हा पण दाखल झालेला आहे। आता कायदेशीर प्रक्रिया काय व्हायची ते आमची वाट बघतोय। मात्र निवडणुकीच्या काळामध्ये हे सगळे गोंधळ घालणारे कुणाचे कार्यकर्ते होते आणि काय हा सगळा प्रकार? नाही, ते सगळे राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाचे लोक होते। माजलगावमध्ये कुणाची दहशत मोडून काढायची काय नेमका प्रकार तिथं सुरू आहे? अनेक ठिकाणाहून अशा पोस्ट किंवा अशी चर्चा आहे। माजलगावमध्ये दहशत ही नगराध्यक्षपदाचे उमेदवार साहल चाऊस आणि बाबूरावजी पोटभरे या दोघांचं जरा दहशतीचं वातावरण तयार करायचा त्यांचा नेहमीचाच प्रयत्न असतो, परंतु कुणीच त्याला भीक घालत नाही। आम्हीही कधी भीक घातलेली नाही।
काय वाटतं हे सगळं घडलंय, आता कशा प्रकारे मतदार कुणाला कौल देतील, काय निकाल लागेल? आमचा प्रचार चालू आहे जोरात. काल मी दिवसभर माजलगावमध्ये होतो. आमच्या 3 ठिकाणी सभा प्राप्त झाल्या. अनेक बैठकांच्या माध्यमातून, प्रत्यक्ष भेटीगाठीतून आम्ही जास्तीत जास्त आमच्या उमेदवाराला निवडून द्या म्हणून प्रचार करतो आहे. नक्कीच आपल्यासोबत आमदार प्रकाश दादा सोळंके होते, ज्यांना काही वेळापूर्वीच अजित पवार यांनी या धारूर शहरामध्ये आल्याच्या नंतर भेट घेतली, काही वेळेस संवादही साधलाय. अजितदादांच्या 2 सभा माजलगाव आणि धारूरमध्ये होणार असल्याची माहिती प्रकाश दादांनी दिली आहे. दुसऱ्या बाजूला ते आता ग्राउंडवरती उतरून या दोन्ही मतदारसंघामध्ये प्रचार करत असल्याचं पाहायला मिळतं. तर माजलगावमध्ये विरोधी पक्षाच्या असलेल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह बाबूराव पोटभरे यांच्याकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न होत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. कॅमेरामन प्रमोद रोमनसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, धारूर, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.